नमस्कार मैत्रिणींनो, गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाउज कसं कट करतात, कसे माप टाकतात ते पाहू. अंगावरील माप घेतलेलं आहे मी. हे ब्लाउज उंची 13, छाती 36, पोटघेर 33, बाईघेर 18 आणि बाई उंची 8, दंडघेर 11 आणि वरचा 13, समोरचा गळा 6.5 आणि मागचा गळा 2.5 अशा पद्धतीने अंगावरील माप घेतलेले आहे. तर आपण आता त्यावरून ब्लाउज ची माप टाकू. आता उंची दिलेली आहे आपली 13, म्हणजे 13 प्लस 1 म्हणजे 14. अशा पद्धतीने आपण उंची घेतो आणि त्याच पॉइंट वरून शोधलं 5.5. बाई 5.5. छातीचा फ्रंट, छाती 36 म्हणजे 36चा चौथा भाग, 9 प्लस 2 म्हणजे 11. आकार देण्यासाठी 2.5 इंच, बाहीघेराचा गोलाकार देण्यासाठी 1.5 इंच आणि तयार छातीचा फ्रंट 9. अशा पद्धतीने बाहीघेराचा गोलाकार घेता येतो. आता बाकीचे माप आपण काप तयार केलेले आहेत, तर मी तुम्हाला काप कसे तयार करतात त्याचा पण व्हिडिओ दाखवेल. आता आपले हे काप 2 नंबरचे तयार केलेले आहेत. आपण 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 0 नंबरचे पण. ही आपण साइड पट्टी अशा पद्धतीने ठेवायची. आपण एका पार्टचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. साइड पट्टी स्पेशल आणि कटोरी स्पेशल असे वेगवेगळे क्रॉस पट्टी, जवळपास आपले सर्वच वेगवेगळे पार्ट बनवून व्हिडिओ बनलेला आहे कसे टाकायचे. तर आपल्याला या साइड पट्टीसाठी 3 माप घ्यायचे असतात, 1, 2 आणि 3. आता अंगावरील माप कसं घ्यायचं. 1 नंबर साठी 4, 2 नंबर साठी 4.5 आणि 3 नंबर साठी 5. आपला 2 नंबर येते, 2 नंबर येते म्हणून 4.5. 4.5 प्लस अर्धा येतं म्हणजे 5. तयार 4.5 ठेवायचा म्हणून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ. आता इथं पण तसेच 1 नंबर साठी 2.5, 2 नंबर साठी 3 आणि 3 नंबर साठी 3.5. आपलं 3 प्लस अर्धा इंच. आता हे माप कसं घ्यायचं. मागच्या फ्रंटच्या 3 काढू, जे माप उरल ते आपण इथं घेऊ. 5.5
5.5 प्लस 7.5 म्हणजे बरोबर आहे. नुसतं काही कमी जास्त करायचं काम नाही. आता काय करायचं, छातीच्या फ्रंटसाठी आपल्याला हा भाग टाकून बघायचा आणि इतर 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं. साईड पट्टी आपण मोजून घेऊ आणि एवढं माप आपल्याला इथं जास्त घ्यायचं आहे, कारण हे आपला काप एवढं कमी आहे, म्हणून आपण इथं 1 इंच जास्त घेऊ. तसेच आता कटोरीचा कधीही हा भाग सरळ ठेवायचा अशा पद्धतीने, म्हणजे कुठं पण ठेवला तरी चालते, पण सरळ म्हणून आपण अशा पद्धतीने कटोरीचे पण 2 माप घ्यायचे, 1 आणि 2. आता हे पण अंगावरील माप 1 नंबर साठी 3, 2 नंबर साठी 3.5 आणि हे 4.5, 4, 4.5, 5 म्हणजे आपलं परफेक्ट माप आहे. थोडस इथंच खाली वाढून देऊ. अशा पद्धतीने आपण, तुम्हाला हे माप समजलंच असेल, म्हणून आपण परत करू शकतो. ही क्रॉस पट्टी, छातीचा फ्रंट 12 घ्यायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून इथं आपल्याला 3.5 घ्यायचा आहे आणि इथं 3. अशा पद्धतीची आपली क्रॉस पट्टी
डबल क्रॉस पट्टी अशा पद्धतीने 4 क्रॉस पट्ट्या तयार होतात. पण हा आपण कापड घेतलेला आहे. आता राहिल्या बाई. आता जेवढा आपला कापड आहे तुटलेला तेवढा आपण अशा पद्धतीने फोल्ड करू. अशा पद्धतीने फोल्ड करून उंची 8 म्हणजे आपल्याला 9.5 घ्यायची आहे. आपली इथं आता 9 बाई बसते बरोबर. थोडीशी कमी होते अर्धे इंचाने. इथं पण 9 घ्यायचे, इथं 3 इंच आणि इथं सरळ तिरपी रेषा जोडून द्यायची. 9.5चा मध्य 4.25. बोला अशा पद्धतीने आपली बाही पण तयार झाली. हा आता खोल भाग द्यायचा. मध्यावर छोटा टक्स मारायचा म्हणजे आपल्याला मध्ये आणि यामध्ये आपल्याला गळ्याच्या पट्ट्या आणि काज बटन पट्ट्या काढायच्या. आता तुम्ही विचारात पडले असाल की गळा तर टाकलाच नाही. गळा हा नेहमी नंतर टाकायचा असतो कारण आपण गळ्याची बरेच वेळा डिझाईन पण टाकू शकतो. म्हणून नंतर आपण वेगळ्या पद्धतीचा गळा टाकू. सव्वा 2 इंचाचा आडवा गळा आणि उभा इथे आपला 9 म्हणजे 9.5 घ्यायचा. असा चौकोन पण ठेवू शकतो आणि इथं आपण आकार पण टाकू शकतो. आता आपण सध्या गोलच टाकणार कारण आपला बेसिक पासून आपण व्हिडिओ टाकत असतो. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. मागचा फ्रंट हे बघा अशा पद्धतीने आणि ही अशी साइड पट्टी आपली परफेक्ट जमलेली आहे. अशा पद्धतीचा आपला समोरील 6.5चा गळा येते. हे बघा 7 म्हणजे तयार 6.5 आणि इथं क्रॉस पट्टी आणि बाही. अशा पद्धतीने आपले पूर्ण कटोरी ब्लाउज सिंपल अस्तर न लावता तयार झाले. तर असेच आपण अगदी बेसिक पासून छोट्या छोट्या गोष्टी पण आपण
मी तुम्हाला शेअर करत आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मेन म्हणजे सर्वात कमेंट करा. तुम्हाला जर आवडत नसेल तरी मला कमेंट करा. तुमच्या कमेंटने मला समजेल तुम्हाला माझा व्हिडिओ किती आवडतो. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.